Thank you.
इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायवणी त्याला सांगी जोजी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी पांडुरंगा करू प्रथम
भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मजित्कला। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तेवे मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी। निरंतरी संतांचा माझा पायावरी राहू निरंतरी संतांच्या इथुले नमी कृतकृत्य श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी। पूजनीय श्री ज्ञानोबा राय प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून श्री गुरु विषयीची अनन्यता सदृष्टांत व सहानुभूतीपूर्वक व्यक्त करतात। आपण अभंगाची अशी प्रतिज्ञा केली की या अभंगातून ज्ञानोबारायांनी आपली अनन्यता श्री गुरु सारिखा सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी सदृष्टांत राजयाची कांता कल्पतरू तळवटी आणि सहानुभूतीपूर्वक ज्ञानदेव म्हणे तरलू तरलू आता उद्धरिलो गुरु कृपे। म्हणजे आपल्या प्रतिज्ञेतील 2-3 शब्दांनी पूर्ण अभंगाला व्यापलं विढालं। वक्ता प्रतिज्ञा करत असताना जेव्हा त्याची प्रतिज्ञा पूर्ण विषयाला व्यापते तेव्हा शास्त्र म्हणते तोच खरा वक्ता आहे। तर मग तो जर त्याची प्रतिज्ञा जर पूर्ण विषयाला व्यापत नसेल तर तो वक्ता नाही, त्याच्यात काहीतरी बिघाड आहे। म्हणजे बिघडेल असले लोक लगेच असे प्रमाण पाठ करून ठेवले असतात। महाराज येईल तैसा बोल रामकृष्ण। अरे दादा येईल तैसा बोल आहे, येईल तैसा सांग नाही। विठ्ठल विठ्ठल बोलत असताना श्रोत्याची गरज नसते पण सांगत असताना श्रोत्याची गरज असते। मी जर बोलायला लागलो राम 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 राम, आता याला विठ्ठल पाटील श्रोत्याची गरज आहे काय? असला तर असला, नसला तर नसला। पण जर मी सांगायला लागलो आणि जर त्याला श्रोता नसेल तर सांगणाऱ्याला लोक येडा म्हणतात, येडा। उगाच कोणीच नाही पुढे बोलायला लागला म्हणजे येईल तैसा बोल आहे, येईल तैसा सांग नाही। श्रोते समोर असतील तर सांग आणि मनानं बोलत असेल तर बोल। मग जेव्हा श्रोता समोर असतो तेव्हा त्यानं शास्त्र शुद्धच बोलायला पाहिजे। त्याच्या
वक्त्याच्या प्रतिज्ञेनं पूर्ण विषयाला व्यापायला पाहिजे. जर व्यापत नसेल तर तो वक्ता सदोष आहे असा त्याचा अर्थ असतो. असो, आपल्याला करायची दया अभंगावर चर्चा, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वाणीच्या पावित्र्यासाठी गरजेचं आहे. आणि तो असा की तुमच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय पूजनीय गुरुवर्य श्रीराम बाबा यांच्या पुण्यतिथीचा महोत्सव आणि अधिक एक औचित्य यावर्षी असं आहे, श्री जगद्गुरु तुकोबारांच्या वैकुंठगमन सोहळ्याला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष ज्याला म्हणतो आपण, तर ते अशा प्रकारचं यावर्षी आहे. अशा या अनेक निमित्ताने तुमच्या गावात चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आमचे परमस्नेही परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज माळी तुमचे गावकरी यांनी आमचं या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यामुळे तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग मिळाला. तुमचं गाव तर प्रश्नच नाही, महाराजांचं सुकाळ असलेलं गाव आहे. मुख्यत्वाने महाराज मंडळीमध्ये आमचे निवृत्ती महाराज, आमचे श्री हरिभक्तपरायण गोपाळ महाराज. ग्रामवासियांमध्ये विचार कराल तर आमचे श्री विठ्ठल पाटील एवढ्यांना ओळखतो. बाकी सर्व गावच प्रश्नच नाही की ज्या गावामध्ये महात्म्यांच्या पावलावर पावलं टाकणारे आदरणीय पूजनीय गुरुवर्य उत्तम महाराज तुमचेच गावकरी महाराजांचेच वडील हेही या गावातून गेलेले असल्यामुळे गावाच्या पावित्र्याविषयी काही विषयच नाही. असो मंडळी, आपण भगवंताला प्रार्थना करू की तुमच्याकडून असाच हा सोहळा अखंड होत राहो. आपण आता अभंगाचं चिंतन बघू. साधू संत या धर्माचा, या वैदिक सनातन धर्माचा प्रचार प्रसार करीत असताना, वैदिक सनातन धर्माला जगामध्ये नेत असताना, प्रचार करीत असताना महाराज विशेष रूपानं अशा साधनेचा अवलंब करतात, असे विषय समाजाच्या समोर मांडतात की जे सर्वाधिकार सेव्य असतात. सर्वाधिकार सेव्य, जसं योग सर्वाधिकार सेव्य नाही, सांख्य सर्वाधिकार सेव्य नाही. सर्वाधिकार सेव्य काय असेल तर ते फक्त नाम आहे, भगवंताचं चिंतन आहे, भगवंताचं स्मरण आहे. आणि या मार्गामध्ये अशा पॉलिशी आहेत. महाराज पॉलिशी कळते तुम्हाला? महाराज आम्हाला पॉलिशीच कळते. अशा पॉलिशी आहे. जसं पॉलिशीचा प्रचार करणारा जर व्यवस्थित असला, गावात घुसला, तर जसं साड्या विकणारा 10-12 विकल्याशिवाय गावाच्या बाहेर जात नाही. चादरा विकणारा 15-20 चादरा विकल्याशिवाय गावाच्या बाहेर जात नाही. एखादा भांडे कुंडे विकणारा आला तर 20-25 डबडे गावात विकल्याशिवाय जात नाही. तसा सुज्ञ प्रचारक जर असेल पॉलिशीचा तर गावात आला तर 2-3 पॉलिशा काढल्याशिवाय वापसच जात नाही. महाराज त्याची पद्धतच सांगण्याची तशी असते. बरं, पॉलिशीतही तसे दम असतात. कदाचित एंड ऑफ मिळत कमी असेल, पण आपल्याला मेल्यावर मिळणारं जय परिवारासाठी बरं पटवून देण्याची पद्धत असते. तसं या नामस्मरणाच्या काही पॉलिशी आहेत. कारण आमच्या संतांनी अभंगाचे अभंग रचलेत त्या पॉलिशीवर प्रचारासाठी. असं होते, नामस्मरण केलं ते होते, हे होते, ते होते. आमच्या एकनाथ महाराजांनी एक पॉलिशी काढली. मी त्रिशूळ पाशुपत घेऊन करी, त्रिशूळ पाशुपत घेऊन करी, त्रिशूळ पाशुपत धन्य
त्रिशूळ. महादेवाच्या मुखात शब्द घातले नाथबाबांनी. मी त्रिशूळ पाशुपत घेऊन करी. महाराज संतांची रचना सुद्धा कशी गोड आहे पहा. मी त्रिशूळ पाशुपत म्हणजे डमरू नाही आणलं, कारण डमरू अजून का नाचवायचं एक का रक्षणाचा विषय. पॉलिसी जशीची तशीच प्रचार केली गेली पाहिजे. मी त्रिशूळ पाशुपतास्त्र घेऊन करी आणि कीर्तना भोवती घेरटी करी. तुम्ही इथं कीर्तन करून राहिले ना, मग मी असा कडेनं फिरत असतो. कोण म्हणते असं? महादेव. मी कडेनं फिरत असतो आणि जर विघ्न आलं तर विघ्न हाणून लाथा. निवारी रक्षेस्वयी हरिदासा धन्य धन्य कीर्तन भूमंडळी. खरं सांगा महाराज, अर्थ कळाला नाही या चरणाचा? कळाला ना? मग याच्यासारखी पॉलिशी दुसऱ्या साधनेत आहे? या मानवी पॉलिशा मेल्यानंतर देतात. काय जे तुम्ही जसं भरत असाल, 1,00,000, 2, 4 लाख, 10 लाख, जे काही जशी पॉलिसी असेल तुमची, मेल्यानंतर देतात. काही काही साधना म्हणतात की आम्ही मेल्यावर तुम्हाला उत्तम लोकांची प्राप्ती करून देऊ. पण आमचे नाथ महाराज म्हणतात की तुमच्या विघ्नांना स्वतः महादेव लाथा मारतात. मग आता एवढं धड धड फड दिसते म्हणल्यावर कोण नाही वळणार हो महाराज इकडे. माझं इतके सहज सोप्या अगदी बिना पैशाच्या पॉलिशा जसं रुपयामध्ये ते निघलं नाही काय, 2 वर्ष झाले आता. एका रुपयात काय हपा कसं हपा संसारातलं असं ध्यानात ठेवतात हो. तुम्हाला काय सांग, इतकं बारीक लक्षात राहते लोकांच्या. विठ्ठल विठ्ठल. एका रुपयामध्ये पीक विमा सरकारला नाहीला तो काढावायसाठी लागला की इमे काढणारे काय करायचे त्यांना माहित आहे की हे इमे देतच नाही सरकार. लोक 2-2 हजाराचे फाळत लोक दाबून घेत. तो फाळणारा तो दाबून घ्यायचा. आमच्याकडे घडलं एक प्रकरण. सरकारला वाटतं ते पैसे देतात म्हणून दाबतात. 1 रुपया असला तर काय दाबत, 1 रुपयामध्ये विमा निघतो. मग त्यामुळे लोक सहज काढतात. तिथं तरी 1 रुपया 1 रुपया. इथं फुकासाठी जोडे हरी. फुकट अशा प्रकारचे विमे निघतात. या करा भगवंताचं चिंतन. मग फुकट असलं महाराज तुम्ही लोक लय धावतात. भळ 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 भळ. खूप यायला लागले लोक. कसंही करायला लागले धिंगाणा. मग साधू संतांनी आपलं जीवन झिरोतून हिरो करून दाखवलं. हळूहळू साधनेच्या क्रमाने कसं कसं साधना करावी हे दाखवलं की जेणेकरून येणारे लोक अगदी पाडे म्हणताना बेक बे पासून म्हणतील विठाला विठाला. प्रचारक जर कच्चा असला ना तर खूप गोंधळ तयार होतो. आमच्यासारखा जर कच्चा असला तर खूपच भयंकर गोंधळ होता. आमच्याकडे एक यायचा व्यक्ती मुंबईचा होता. आम्ही त्यांना त्या घरच्याला सांगायचो की बाबा पती परमेश्वर असते, पती देव असते. त्या बायकोला शिकवायचं होता तुमचा आदर घरच्यांनी केला आणि हे जर आमच्यामुळे करत असतील तर आमच्याविषयी तुम्हाला आपोआपच आदर निर्माण होईल. मग त्या माऊलीला सांगितलं पत्यौ जीवती या नारी उपोषव्रतमाचरे सा नारी नरक काय विधवा भवेत मरणांते नरकम व्रजेत. काय रे पूर्ण श्लोक? पत्यौ जीवती या नारी प्रत्यौ जीवती या नारी उपोषव्रतमाचरेत. पत्यौ जीवती या नारी. नवरा जिवंत आहे आणि जर बाई उपवास करत असेल तर ती बाई नरकात जाते आणि इथं विधवा होते. मग नवरा तिच्यासाठी देव असतो वगैरे वगैरे सांगितलं. जो बाबा घरी गेला बायकोला काम सांगायचं किंवा जे काही असेल नित्याचं आणि तिनं जर ऐकलं नाही, वेळ केला, अक्कल आहे का तुला, जाळून भस्म करेन म्हणे, तुला कळत नाही का नवरा देव असते म्हणून. अरे लेखा आपल्या त्यांना प्रचार नाही झाला बरोबर. नवरा देव असते बाईला मी सांगितलं, पण घरातली बाई सुद्धा ही भगवती असते हे नवऱ्याला सांगायचं विसरलो. दक्षिणा बाई नव्हती देत ना, मला बुवा देत होता. मी बुवाचं पाहिलं फक्त. म्हणाल बुवा जर खुश झाला जमला हे की नाही सोनून महाराज एवढं बघितलं. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं एखादं हे हुकलं आपलं प्रचारक चुकला ना. म्हणजे माझ्या ध्यानातच नाही आलं की दोघांनाही समजून सांगावं, माणसाला समजून बाईला समजून सांगावं नवरा
देव असतो आणि माणसाला समजून सांगावं की बाई हे काय असते, प्रत्यक्ष भगवती, म्हणजे फक्त पाया लागायचं सोडा, पाया नाही लागायचं, पण मात्र ती देवी स्वरूप आहे, अशा पद्धतीनं तिच्याशी वर्तन केल्या गेलं पाहिजे, हे शास्त्र आहे. म्हणजे हुकलं काय होतं बरं, प्रचारक हुकला म्हणून. पण मानवी प्रचारक हुकू शकतो, अलौकिक जे प्रचारक असतात ते हुकत नसतात महाराज. साधू संतांना माहित आहे, आपण जर हुकवलं, तुम्ही विचार करा, आदरणीय पूजनीय तुमच्या माझ्यासारखे एक माणूस असणारे प्रदीपजी मिश्रा यांना सकामतेचा प्रचार करता येतो, त्यांना मंत्र सांगता येतात, सगळे येडे करता येतात. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना निवृत्ती बाबा करता नसता आला असा प्रचार, त्यांना सांगता नसतं आलं. पण जर तुकोबारायांनी असं केलं असतं तर आता कोणी परमार्थाकडे आलंच नसतं, म्हणजे निष्काम परमार्थाकडे आलं नसतं. म्हणजे गीता माऊली म्हणते, दुरेन हे वरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फल हेतवः. या श्लोकावर प्रदीपजी मिश्रा असा चिखलात तुडवतात याला, विठाल विठाल अवरम कनिष्ठ. तुमचा अधिकार जर नसेल विषय वेगळा, पण जर तुम्ही सकाम कर्म करत असाल तर तुम्ही कनिष्ठ आहात. हरिकथा आवडते का महाराज? मी तुम्हाला माफी मागून बोलेल महाराज, ज्याला हरिकथा आवडत नाही आणि दुसरंच काही आवडते, मग त्या कथेतली सकामता धरा, किंवा त्या कथेतली विनोद धरा, किंवा त्या कथेतलं गायन धरा, किंवा त्या कथेतले पवाडे धरा, असं दुसरं आवडतं. आणि मूळ हरिकथा आवडत नाही. मी माफी मागून बोलतो हा तुम्हाला, तुकाराम महाराज म्हणतात तो बापाचाच नाही असं म्हणतात बुवा. नावडे हरिकथा त्याची व्यभिचारी हरिकथा न आवडणारे हे मंदिराच्या बाहेर तापावरच बसावे लागतात असं काही नाही. मंदिरात बसणारे सुद्धा असे असू शकतात की ज्यांना हरिकथा नाही आवडत. विठाला विठाला खबरदार, कीर्तनात जर बसलेले आहात आणि फक्त स्वराकडे ध्यान देत असाल, कीर्तनात बसलेले आहात विनोदाकडे ध्यान देत असाल, कीर्तनात बसलेले आहात गायनाकडे ध्यान देत असाल, कीर्तनात बसलेले आहात आणि हरिकथेकडे ध्यान देत नसाल तर या शिवेला तुम्ही पात्र होता. ही शिवी आपल्यासाठी आहे, इकडलं तिकडलं पाहणाऱ्यांसाठी. असं प्रचार जगद्गुरु तुकोबारांना सकामतेचा प्रचार नसता करता आला काय? इथून आपला विषय फाटला होता. करता आला असता, पण का नाही केला? कारण मग जगतात हे जगत सगळं वाया गेलं असतं. आपल्याला काय, आपण कसाही प्रचार करतो, आपलं भागलं निघलो आपण. आपल्याला जसं जमलं 2 तास बोलायला, किंवा कोणी घरी बसायला नेलं चहा प्यायला, त्या 15-20 मिनिटामध्ये 1 कप भर चहा 100-200 रुपये आपल्याला ऐकीप्रमाणे जसं असेल समजा माणूस तसा ते घ्यायचं निघायचं. त्या 15-20 मिनिटं कसे तरी आपण गाजवून टाकतो महाराज. किंवा मागच्या वेळेस 100 भेटले, आता 200 मिळाले पाहिजे, आपण ते 15 मिनिटं काढतो कशासाठी? पण महाराज, ज्या संप्रदायाची आपल्यावर जबाबदारी आहे त्या संप्रदायाचा तसाच प्रचार झाला पाहिजे. हो, चिंता नका करू, करा नामस्मरण, लागत तुझ्या इरीला पाणी, हात तिच्या पण झाला. फक्त घेतलेल्या दुधाच्या उपकारातून निवृत्त होण्यासाठी बोललेले वाक्य, ही प्रचार करण्याची पद्धती नाही. अर्थातच ह्या चुका आपण करू शकतो, संत नाही. आपण दुसऱ्या कोण्या संतांना शरण जाण्याऐवजी आपण आज ज्ञानोबारायांचा अभंग घेतला तर ज्ञानोबारायांनाच विचारू, महाराज तुम्ही शेवटवर केले का? तुम्ही अवस्थेवर पोहोचले का? मग गेलो, आता काही नाही राहिले, म्या आपण पाहिले, आपण पाहिले, आपण
आता काही नाही राहिले, म्या आपण पाहिले. पण हे प्रमाण तू कोबारायचं. आता काही नाही राहिले, मला आता काहीच करायचं उरलं नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आपल्याला ज्ञानोबारायांना विचारायचं, ज्ञानोबा तुमचं कल्याण झालं का? ज्ञानोबाराय म्हणले, मग झालं की. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव माने त्याच्या चिंतनात नको वेळ घालायला. आपण फक्त एक सरळ अभंगाचा अर्थ बघूया. ज्ञानोबा म्हणतात, मी तरलो, मी मुक्त झालो, मला काही करायचं उरलेलं नाही. पण आता हे जर डायरेक्ट ऐकलं एखाद्यानं, तसंच जर वागायला लागला तर मग वाया जाईल. म्हणून मग ज्ञानोबारांनी विचारलं, महाराज मग कशा तरले? याचा अर्थ त्यांची पूर्ण साधना ऐकावी लागेल. म्हणजे ज्ञानोबाराय नुसतं चहाच्या कपासाठी 100 रुपयासाठी एक प्रमाण वापरून मोकळे होणार नाही. पूर्ण आपल्याला क्रम पाहावा लागेल. महाराज, जर गुरु हा शिष्याला उपदेश करत असताना हुकला, आता बरेच आश्रम असतात, आम्ही 4-2 टाबरे सांभाळतो, आमची निवृत्ती महाराजही सांभाळतात काही मुलांना. पण त्या मुलांशी बोलताना, व्यवहार करताना, सांगताना जर हुकलं ना, तर इतकी भयंकर परिस्थिती निर्माण होते महाराज. फक्त जसं दुधाच्या शिंगलासाठी मी म्हटलं, तसं आम्ही आमच्या संस्थेसाठी जर फक्त संस्था चालवली वेगळ्या कारणानं, तर आउटपुट काहीच निघत नाही महाराज. खूप भयंकर परिस्थिती आहे. असे विद्यार्थी आले
ज्या संस्थेत असतात एखाद्या कोण्या महाराजाला बाहेरचे आदर्श मानतात किंवा संस्थानिकाला त्याच महाराजाला आदर्श मानतात. मग त्याच्यासारखं बोलणार, त्याच्यासारखं चालणार, त्याच्यासारखं खाणार, त्याच्यासारखं पाहणार, मग त्याच्यासारखा अभ्यास नाही करणार. विठ्ठल एखादा आदर्श व्यक्ती असेल त्याच्यासारखं बोट दाखवायचं, त्याच्यासारखं बोलायचं, त्याच्यासारखं पाहायचं, एवढंच करत राहणार. पण महाराज जागा पाहिजे की माझी ही नुसती प्रतिकृती करतात एवढ्यावर त्यानं खुश होऊ नये. सत्यानाश होतो महाराज. आम्हाला बोलत असताना ही सवय आहे ना. तुकाराम महाराज काय म्हणतात, आमच्या आश्रमात सगळे पोरं तसं करायला पाहतात, तो मेळ येत नाही. विठ्ठल काहींना तर असा भ्रम होतो निवृत्ती महाराज की असं बोलावंच लागत असतो, म्हणजे असंच असतं बा. की ते भ्रम रोज निवृत्त करतो. मला जाणवलं की कुठंतरी हे अनुकरणवाद तयार झाला. कारण इंग्रजी वाक्य आहे शिवराम बाबा पण सत्य आहे. एव्हरी वन इज युनिक. युनिक शब्दाचा अर्थ होते अद्वितीय. एव्हरी वन म्हणजे प्रत्येक जण आणि इज म्हणजे आहे. प्रत्येक जण अद्वितीय आहे. प्रत्येकाची प्रतिभा वेगळी आहे. ती प्रतिभा कोणाच्या तरी मागं घुसळू नका. तुमचंही जातं त्याचं तुमच्यात येत नाही, कारण तुम्ही त्याच्यासारखे नाहीच ना. तुमचं वेगळं आहे. ते तू इकडला ना तिकडला ना वांग्यासारखा उकळलं. तर आमची पोरं बोलताना महाराज असे प्रयत्न करतात बोलायला आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज उभे राहतात आणि म्हणतात. आणि मी का म्हणतो असं, माझा आहे स्वर कच्चा. मग ते बोलत राहिलो की स्वर चालला जाते. मग ते ठिकाणावर येऊन अशा प्रकारे आणि म्हणजे आलो स्वरावर. की मी माझी व्यवस्था केलेली आहे, म्हणजे माझा स्वर जाऊ नये यासाठी मी अधून करत राहतो. ते पोरांना आठवतो नियमच आहे. बोलत असताना अरे बापरे, आमचे बाप्पू महाराज तर चालू चालू रोज मस्त व्यवस्थित चालू असते, एकदम व्यवस्थित, एकदम धृती क्षमा धमोस्ते यम शौचम इंद्रिय निग्रह. पुढे काय रे, धीर विद्या सत्यम क्रोध दशकम धर्म लक्षणम. आणि म्हणतात मला दुष्ट करून टाकेल मनुस्मृतीतला श्लोक काय, पण त्याच्यावर मध्येच करत राहतात. मग मी जागा असतो. पण मला असा आनंद नाही वाटत की हा पोरगा आपल्यासारखा करतो. अरे वा गळे, मग मी आदर्श. तुम्ही तुमच्या प्रतिभा जाग्या करा. शास्त्रीय आलेख दाखवायचा, व्यक्तिगत काय आचार आहे त्याचं प्रदर्शन करून काही फायदा होणार नाही. पण ज्ञानोबांनी विचारलं, महाराज तुम्ही इथपर्यंत पोहोचले, तरलो तरलो उद्धरिलो गुरुकृपे, गुरुच्या कृपेनं माझा उद्धार झाला. मग कसे काय आलं ज्ञानोबा इथपर्यंत, सांगा ना आम्हाला जरा तुम्ही. ज्ञानोबा म्हणजे मीच काय, तसं शास्त्राचा नियमच आहे. साधना जर जगाला आदर्श म्हणून दाखवायची असेल तर त्याला असं हळूहळू मोठं होऊन दाखवावं लागेल, तर तो व्यक्ती आदर्श होईल. एकदम मोठा असेल तर लोक त्याला आदर्श मानतील का? एकदम मोठा आहे. एखाद्या गावातली मुलगी जर गायनाची प्रॅक्टिस करायला लागली, मग तिचं जर प्रॅक्टिसचा तिला आळस आला तर तिची माय तिला म्हणन का, हा अशी कशी करतेस, लता दिदी बाय किती गायक होते, आता कुठं लता दिदी, कुठं आपली म्हैस, सगळ्या दिदी, नुसती दिदी गावातली, याचा मेळ तरी आहे का? पण ती माऊली लता दिदीचं उदाहरण का देत नाही? कारण दिदी जन्मल्या असतील त्यावेळेस ज्या रडल्या असतील तर ते सुद्धा स्वरात रडले असतील, ते सुद्धा स्वरात रडले असतील. त्यामुळे ते आदर्श नाही होणार, कारण ते एकदम हिरो आहे. जो झिरोतून हिरो होतं ते आदर्श असतं. एकदम प्रगट झालेलं जीवन समाज त्याला आदर्श मानत नाही. जे जीवन हळूहळू घडतं तेच जीवन समाज काय मानत असतो? आदर्श मानत असतो. एखादा ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला, लोक म्हणजे पाहिलं तो कसा श्रीमंत. आता शिव काय त्याचा आज आपण श्रीमंत होतो हो, आणि खानदानी श्रीमंत आहे. आपलं काय सांगा, 5 बकऱ्या होत्या, त्यातले मागच्या बाजारात बाबा तुम्ही 2 इकल्या बाजार करायला. आणि आता दिवाळी येणार आहे, दिद्या येणार आहे 3, दिद्या येणार आहे 3. ज्याचं मला तुम्ही उदाहरण देता त्याला दिदीच नाही, म्हणजे त्याच्या बापाला 3 अक्कल होती. मला 3 दिदी आहेत आणि मला 3 दिद्या, आणि आता दिवाळीसाठी त्यातली 1 बकरी विकायला लावणार आहे तुम्ही मला, आणि उदाहरण देता त्या गणपतचं. एवढं मोठं उदाहरण देऊन कसं काय चालणार आहे? म्हणून जे जीवन झिरोतून हिरो होतो, ज्यानं एका गायीपासून, बकऱ्याचं जाऊ द्या उदाहरण,
एका गायीपासून सुरुवात केली, 100-200 गाया केल्या, 4 चाकी गाडी घेतली, 10-12 एकर वावर घेतलं. मग लोक सांगतात, भाऊ आमच्या संघ मिरच्या तोडीत होता, आमच्या संघ मजुरीला येत होता, बघ जरा त्याच्याकडं. मग तो विचारते, आजी तुझ्यासोबत येत होते महाराज? आमच्या गावातले म्हातारे आमच्याविषयी असं सांगतात लोक. असं हळूहळू गेलेलं जीवन आदर्श आहे. मग तसं साधना करत असताना हे जे संत आलेत ना, तसं तर काही खरं तर हे असे नाहीये, पण यांना नाईलाजानं महाराज नाटक करावंच लागतं. काय करावं, हिरोतून हिरो दाखवावं लागतं. तसे थोडी येते. यांचा उद्धार सोडा, तुकोबाराय म्हणतात, आमचा उद्धार सोडा, आम्ही जन्मोजन्मी उद्धार केले. मागे बहुता जन्मी जन्मी हे करीत आलो आम्ही. काय करत आले तुकोबा तुम्ही? नामस्मरण. नाही, भवताप श्रमी दुःखे पिडल्या निवडते. आमचा उद्धार करण्यासाठी नाही आम्ही प्रयत्न केला जन्मोजन्मी. आम्ही जन्मोजन्मी जे अनाथ होते, दुःखी होते, बद्ध होते, त्यांच्या मुक्तीसाठी आम्ही, पुढचं वाक्य नीट आहे का, यशस्वी प्रयत्न केला. प्रयत्न तर लय जण करतात, पण कसा प्रयत्न केला आम्ही? यशस्वी प्रयत्न केला आम्ही. अनेक जणांचा उद्धार केला. ही आहे वास्तविकता. पण महाराज असं थोडी चालणार आहे. नामदेव महाराज साधन काळामध्ये नामस्मरण करून दाखवायचे, जीवावर आलं तरी करायचं. मग त्यांना परमात्म्याच्या सार्वत्रिकपणाचा बोध नाही झाला. कारण नियमानं परमात्मा कुठं राहतो महाराज? परमात्मा सगळीकडे राहतो. व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याच्याने ब्रह्म सर्वगत सदा परमात्मा एकरस परमात्मा आहे हा या चरणाचा अर्थ होतो. आणि नामदेव महाराजांना माहित नव्हतं काय? इथला पाय उचल आणि तिथं ठेवून देऊन. इतकं नामदेव महाराज बालवाडीमध्ये होते का कुठं? पण हे करून दाखवावं लागलं. काय होता नामदेव महाराजांचा अधिकार? महाराज जन्मता बरोबरच त्यांना भान नाही राहिलं की आपण नाटकात आहे. कधी कधी होऊन जाते असं. एकदा एका गावामध्ये एकानं रामाचा रोल घेतला. कशाचा रोल घेतला? रामाचा. मग त्याला राम बनवलं. मग तो तसंच मग हे लक्ष्मणा हे सीता असं बोलायचं. त्याचं जसं शिकवलं होतं तसं. त्याच्या काही ध्यानात राहिलं नाही आपण राम आहे. आला तो त्या स्टेजवर. तिथं आल्यावर म्हणते, हे गंगे आम्हाला पाणी द्यावे. मग त्याला तू राम आहे राहा, हे सीते आम्हाला पाणी द्यावे. म्हणजे त्याचं जसं हुकावलं ते हे सीतेच्या ऐवजी हे गंगे म्हणाव. म्हणजे काय? तो हुकला. त्याचं चुकलं की आपण नाटकात आहे. महाराज नामदेव महाराज जन्मता बरोबर विसरून गेले की मी नाटकात आहे. जन्मता पांडुरंगे श्री विठ्ठल जन्मता पांडुरंगे
झाली अभंग प्रमाण कवित्व रचिले जय जयाची नाळ भक्तराया जीवल ग नामया चित्त भारती ओवाळीता चित्त पालटे काया नाटक जसं राम आला आणि काय आवाज देऊन राहिला गोपाळ महाराज हे गंगे बरोबर गंगे तरी बरं झालं म्हटलं हे गण्याची माय म्हटलं एवढं तरी वाहनावर राहिलं म्हणजे हे काय झालं त्याचं ब्रेक फेल तो विसरला की आपण कोणता नटवेश धारण केला तसं नामदेव महाराजांचा जन्मता बरोबरच ब्रेक फेल जन्मता पांडुरंगे श्री विठ्ठल जन्मले महाराज नामदेव महाराज पण असे हातावर घेतले तर काय बोलतय की बा हे पोरग कान लावून पाहिला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल मग नामदेव महाराजांच्या ध्यानात अरेल का तुमचं नाटकात आहे आणि आपल्याच्यानं तर श्री विठ्ठल तोंडातून निघलं आवरलं बुवा मग पुन्हा बे महाराज तुमचा असे कसे तुम्ही संत तुम्ही आपले पाय पिंडीवर ठेवले आणि मग त्या विसोबा चाटी होते ते मग खेचर झाले विसोबा खेचर आणि म्हणावं नामदेवा जिथे माझे पाय नसतील त्या ठिकाणी तू ठेवावे म्हणजे ते नाटकासारखं देखील मग नामदेव महाराजांनी उचलावे दुसरीकडे ठेवावे तिथं पुन्हा पिंड यावे हे सगळे नाटक करून दाखवतात का कारण आपण इतके अडाणी आहे महाराज आपल्या समोर जर एखादा भंपक दिसला तर आपण त्याला आदर्श म्हणून डायरेक्ट चिटकतो म्हणून आमच्या संतांनी बेकबे करून दाखवले काय महाराज तुम्ही पहा तुकोबार आहे पामर अवस्थेत बोलतात कान्होबांचा नाथ आहे पाहिजे पाळिले नाही पितृवचन पाळिले नाही पितृवचन पाळिले नाही पितृवचन सदा परद्वारी पडधन ध्यान सदा परद्वारी पडधन ध्यान परद्वारी पडधन ध्यान बोलो घडले दासी प्रमाणाती करणी कीर्तन येत नाही करायला बरोबर पण मात्र कीर्तनाच्या ह्या पद्धती असतात आता अलीकडे काय होतं परंपरेने शिकणाऱ्याचा प्रकार झाला कमी महाराज पण कंपाऊंडरचे डॉक्टर झाले घरच्या घरी बाबा तरी महाराज काही अशा शिवराम बाबा सारख्या महात्म्याचे उपकार आहेत की या कंपाऊंडरला सुद्धा इंजेक्शन द्यायला शिकवतात बरोबर हो ना खरंच उपकार आहे आणि पुरं जीवन टाकलं बाबांनी म्हणजे खरोखर मी मनातून बाबांना मानतो अख्खं जीवन महाराज गावातल्या पोरांना गावातले बाप सांगतात पोरायला बाबू हे बाबा आपल्या गावातले आहेत पोरांना सांगावं लागतं बाबा घरीच नसतात काय म्हणणार कुठं इनीच्या भेटीमध्ये हिवाळ्याच्या भेटीला जायला असतात कुठं काही फिरायला जायला असतात असला कोणताच प्रकार नाही केवळ कीर्तन
कीर्तन परमार्थ मुलांना शिकवणं या भागात जेवढे टाळकरी असतील, जसं पुऱ्या महाराष्ट्रात कोणी पक्वास शिकेल असला तर त्याचा कुठून ना कुठून जसा परमपूजनीय गुरुवर्य वैद्य बाबाशी संबंध असतो, कोणी महाराज असला की त्याचा जसा कसा ना कसा जोग महाराज शिक्षण संस्थेशी संबंध असतो, तर या भागात कोणालाही जर टाळ वाजवता येत असेल तो कसाही तो ताळ ठोकू की बेताळ ठोकू, त्याचा कुणीकडून ना केलो करून शिवराम बाबाशी संबंध आहे. ह्या पद्धती आहे कीर्तनात. हे सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. फक्त माझं कितवं पान चालू आहे इकडे लक्ष नसावं कीर्तन करायचं, बाकी सगळ्या गोष्टी असं होतं. परंपरेनं शिकला, गुरु परंपरेतून आला तर ह्या गोष्टी आपोआप घडतात. तो घरच्या घरी झाला त्याला कोण काय करणार. काही काही कंपाऊंडर असतात, डॉक्टर होतात, महाराजचा ड्रायव्हर झाला कीर्तनकार. हो ना, काय करतो महाराजचा ड्रायव्हर झाला कीर्तनकार, महाराज संघ 4 महिने झाला कीर्तनकार, महाराजचे पायदा झाला कीर्तनकार. अशानं कसं व्हायचं. आणि गोष्ट पुन्हा गोंधळच आहे या कंपाऊंडर लोकांचा. खऱ्या डॉक्टरपेक्षा जास्त अपार, खऱ्या डॉक्टरपेक्षा. खरा डॉक्टर जर असला असं इंजेक्शन घेते, अशी सुई टोचते, सुई कधी ओढते, तुर कधी आकात नसते, काही नसते. आणि कंपाऊंडर 1.5 घंटा इंजेक्शन घालवते. ते इंजेक्शन त्यात घालते, ते हवा बाहेर काढ, त्याच्यात बुडबुडे काढते. भाऊ इंजेक्शन घेऊन राहिले असं असते महाराज. परंपरेनं शिकलेलं काय ठात नाही, पण हे कंपाऊंडरचे डॉक्टर होईल. खूप प्रकार वाढला. महाराज भगवंताला सद्बुद्धी द्यावी, असे कीर्तनकार निर्माण व्हायला नाही पाहिजे. हे दुर्भाग्य आहे समाजाचं. कारण काय असते, खरं धर्म तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तेव्हा तुम्ही सांगत जा ना, आम्ही तुमचं ऐकतो ना. तसं नसतं. आम्हाला अनेक बंधनं असतात, त्या बंधनातून जावं लागतं. पण हे गोफन गोटे यांना कोणतेच बंधनं नसतात. तुम्ही पहा, पेरेल दांडे ज्वारी करतील तुम्हाला नाही कळत चोपदाराला. मग ते ज्वारी पेरतो आपण अशी कसे भांडे निघत, बरोबर आहे ना. मग त्याला कणीस येतं, ऐका. आणि एक अळव दांडा निघतो मध्ये. अळव करते तुम्हाला, अळव करते ना, अळव करते का, कशाला म्हणतात अळव सांग बरं. आता चोपदार जास्त करून कोणता म्हणतात त्याला, अळव. अळव कशाला म्हणतात, तो पेरला नाही उगवला, पेरला नाही उगवला. पहिले भरपूर जमीन असत, लोक उभाटी आणत त्याच्यावर कुठे बसा एका वेळेला. आता ते 3 एकर वावर 4 भाऊ, 3 एकर वावर 4.5 भाऊ. 4चे लग्न झाले, लग्न होईल तसे 3 एकर वावर आणि 4 भाऊ. आता 3 एकर वावर आणि 4 भाऊ म्हणल्यावर त्याच्या वाट्याला किती येणार, पाऊन एकर. मग तो अळव दांडा आला की उचल आणि बरं गोंधळच आहे अळव दांडीचा. पेरेल जवारीचा दांडा करंगाई सारखा, पण अळव मनगटावर थोडाही वाटत नाही. याचे कंस एवढाले याचं मोठं म्हणून वाटत. अळव दांडे आवडते. आणि बरं फेकून द्या, उपटून टाका तर दाणे मोठे टपोरे पडेल आहेत त्याला. तशा अळव धान्याला लय टपोरे दाणे पडतात महाराज. गवळणा म्हणून दाखवतील, पवाडे म्हणून दाखवतील, हसवून दाखवतील, खुदवून दाखवतील, काही नाटकं करून दाखवतील. मला आता तुम्हाला आश्चर्य वाटून राहिलं, अख्ख्या महाराष्ट्रात असं वाटते फक्त संतांनी हेच रचलं. काय म्हणतात त्याला, ते पिंगळाच रचला. अख्खं वाङ्मय स्वाहा. लोककवी जे ठराविक महाराज लोक, त्यांचाही इच्छा आता नाहीये, पण त्यांची इच्छा नाहीये, पण त्यांनाही चालवावं लागतो. परमार्थ चालवावा लागतो. तो परमार्थ चालवावा लागत असल्यामुळे त्यांचाही इलाज नाही. जसं म्हणतील तसं करावं लागते. नुसतं महाराज म्हणा पिकळा जो उठते 4-5 टाबर पुढचे सुरू नाही गेला. अळव दांडी दाणे मोठे, कापूनही टाका वाटत नाही, वखरा वाटत. आमच्या सारख्याला ऐका वाटते, जे काही आपण थोडंफार गुरुकुलात शिकलोय बुवा, तर आम्हाला असं वाटेल लावावं का नाही. परमपूजन गुरुवारी राऊत बाबाचं समजा आपण कीर्तन ऐकून राहिलो, पण ऐकला जर खाली काही दिसलं ते पिंगळा लाव, पिंगळा ऐकावं वाटते. पण मग ते झाल्यावर मग पुन्हा राऊत बाबा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पिंगळा म्हणतात. विठाला विठाला
कान म्हणलो होतो. तुकोबारा आहे कानोबांचा नाट आहे. हा कानोबारा तुकोबारांच्या बंधूचा. पाडिले नाही पितृवचन बेकबे पहिल्या वर्गात बसून दाखवतात. असे होते ते. जन्मता पांडुरंगे श्री विठ्ठल लिहिले, पण पामर अवस्थाचा आचरण करून दाखवतात. पाडिले नाही पितृवचन सदा परदारी परद्वारी परधनी ध्यान. पुढे ऐका, बोलू नये. माझे दोष असे आहेत, बोलू नये. ऐसे घडले एक नाही अन्योन्य विन. महाराज लय दोष घडले तुमच्याकडून की जे बोलायला नाही पाहिजे. एखादं तर सांगा आम्हाला. मग एक ऐका, घडले दासी गमनादी करुणी. त्यांच्याकडून दासी गमन घडलं शिव होय महाराज. पराविया नारी रखुमाई, तिला रखुमिनी मांडणारे हे संत, यांच्याकडून दासी गमन घडलं शिल का? पण ते तुम्हाला त्या पहिल्या वर्गात बसून दाखवतात. पाडिले नाही पितृवचन. हे कोण्या वर्गातला आहे? पहिल्या वर्गातलं. पहिला वर्ग कसा का कळलं तुम्हाला? आता बोलण्यावरून कळत असते. समजा एक जण शिकून राहिला, समोर कोण बसेला माहित नाही, आणि समोरून इकडून विनेकरी बाबा पाहून राहिले, म्हणजे इथं आळोंगे, आणि मी शिकवणार आहे, आणि मी समोरच्याला शिकून राहिलो. हे बघ भाऊ, 5 पक्षी होते. किती किती किती? 5 पक्षी होते, आणि त्यातला एक पक्षी गेला. कसा उडून गेला? हा, कसा उडून गेला? उडून गेला. मग ते पोराला सांगतो एक पक्षी उडून गेला. मग ते म्हणते तो पक्षी जाडा होता का? आता कसं एक बोट जाड असते, अंगठा म्हणून का पक्षी जाडा होता का? होता, पक्षी होता, एक गेला उडून. मग किती राहिले? तो पोरगा म्हणते असं एवढे होते ना. बर्ड बापा लय इंग्लिश येते होते, एवढे होते, आणि त्यातला एक उडून गेला. किती राहिले? ते पोरगा म्हणते 9. आता कसं करा? कसं काय रे? नाही 1 2 3 9. आता तू लिखून त्याला काय मिळालाय? मग त्याला सांगायला लागतं म्हणून असं नाही 1 2 3 4 राहिले, एक उडून गेला. तो पोरगा पाहला नाही विनेकऱ्याने, पण समजते की जो कोणी असेल तो पहिल्या वर्गात असेल, आणि जर तो पहिल्या वर्गाचा पुढे असेल तर तो याच्याच पहिल्या वर्गात असेल. नाही पितृवचन यावरून सिद्ध होते पहिल्या वर्गातलं बोलणं आहे. परमार्थातला पहिला वर्ग म्हणजे काय? पामर. पहिल्या वर्ग परमार्थातला पहिला वर्ग कोणता? पामर. परमार्थातला दुसरा वर्ग कोणता? विषयी. काय काय करीतो या मना परी नाही गे नारायणा. करू नये त्याची करी विवंचना किंवा विटंबना. नेऊ बदना दरिले. आणि परमार्थातला तिसरा वर्ग कोणता? मुमुक्षू. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन. विठ्ठल विठ्ठल ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे, कयही खंड येईल कर्म पारुषतील धर्म. हे कोणता? तिसरा वर्ग, याला मुमुक्ष म्हणावं. आणि चौथा वर्ग असते मुक्त, ज्याचं वर्णन ज्ञानोबराय करतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो असं जावं लागते हळूहळू. मग समाज त्याला आदर्श मानते. बरं महाराज, मग ह्या अशा क्रमाने जाण्यासाठी काय काय करावं लागते? अरे सोपं आहे. साधना करत असताना कोणीही साधकाला 4 गोष्टीची मदत पाहिजे. पहिली गोष्ट आहे त्याच्याजवळ उत्साह पाहिजे. दुसरी गोष्ट आहे त्याच्याजवळ काल पाहिजे, म्हणजे काळाची मदत पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे त्याला शास्त्राचं सहकार्य पाहिजे, शास्त्राची मदत पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे त्याला गुरु पाहिजे. पहिली गोष्ट काय आहे बोला? उत्साह. पहिली गोष्ट काय बरो? उत्साह. दुसरी गोष्ट आहे काल. दुसरी गोष्ट काय? मग दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आज म्हणतात नाही. काल म्हणजे वेळ, काळ. हा. आणि तिसरी गोष्ट आहे शास्त्र. आणि चौथी गोष्ट आहे गुरु. ह्या 4 गोष्टीची मदत असेल तर तो मनुष्य खऱ्या अर्थानं परमार्थ करू शकतो. मग पहिली आहे उत्साह. उत्साह म्हणजे काय? अन्यही न भवती इति सिद्धं तरीपि अहम करिष्यामि इति अध्यवसाय उत्साह. दुसऱ्यांनी ठरवलं हे होणार नाही, पण आपण ठरवायचं मी हे केल्याशिवाय राहणार नाही, याला उत्साह म्हणतात. आणि हा ज्याच्या जवळ आहे त्यानंच इकडं यायचं, नाही तर इकडं येऊन चालत नाही.
एक जण आला पहिल्यांदाच परमार्थात, त्यानं गावातलं पाहिलं उड्या मारताना. मस्त लगे कीर्तन 7-9 कीर्तन, उड्या गिड्या मारणं, पुंडली बोलवते, लगे झालं की लगे पंगत घ्या मार ते पाहिलं तर त्यानं केलं. परमार्थात मजा गेला माऊलीच्या सोहळ्यात, टँकर खाली आंघोळ, आला दुसऱ्या मुक्का मावून घरी. तिथं काय मिळालं, आम्ही आंघोळ करायचे महाराज समाधी सोहळ्यामध्ये. आमचा एक मित्र होता, मी त्याला मिठ्ठू हे उपनाव ठेवलं, गोड बोलायचं आमच्याशी. मी अजून येतो, आता खूप मोठा महात्मा झाला, मोठ्या पदावर गेला, खूप मानतात त्याला, पण मी त्याला मिठ्ठूच म्हणतो. तर तो आम्ही दोघं जण असायचो. मग मी टँकर खाली घुसलो की त्याच्याजवळ आमचे कपडे, त्याच्याजवळ कपडे, म्हणजे टँकर तेवढ्यात दिंडी निघली की निघलं टँकर, नळ सुरू, टँकर खाली उभ्या चालले असे लावण्या पळत. कधी कधी या कपड्यावाले पाहत टँकर गायब, अगदीच आंघोळ घुमते, गॅप पडला की निघून जायचं. आणि आंघोळ करायला लक्ष गेलं की मिठ्ठू झाडावर किंवा ठिकाणावर नाही. मग आंघोळ महत्वाची ना, आंघोळ करून कुठेतरी कडेनं चड्डीवर उभा राहायचं, मिठ्ठू उडत येईपर्यंत. त्या गावातल्या पंक्ता ज्यानं पाहिल्या, तो जर समाधी सोहळ्यात गेला वापस टिकेन कोण, ज्याच्यात उत्साह आहे. दुसऱ्याने ठरवलं हे होणार नाही, पण आपण ठरवायचं मी हे केल्याशिवाय राहणार नाही, याला उत्साह म्हणतात. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे पहा. आमचे गुरुवर वक्ते बाबा सांगायचे दृष्टांत. 2 माणसं, तुम्हाला माहित असेल, तो जुने कीर्तनकार सांगायचे 2 माणसं म्हणजे साधना करायला बसली. एक बसला म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली, एक बसला चिंचेच्या झाडाखाली. माहित आहे ना, लगेच तूप पेटला असेल तुमचा. उदाहरणात पेटतोच महाराजांचा, सिद्धांतात हीच होत असतो. आमचा तो काही नाही, दृष्टांताच्या बाबतीत आमचा कोणताही प्रश्न नाही, तुम्ही चालू द्या सकाळपर्यंत. फक्त सिद्धांत सांगितला की आम्ही सिद्धाचा अंत करून टाकतो, मग काय घेणं नाही त्यांना. महाराज तो पिंपळाच्या झाडाखाली, एक चिंचेच्या झाडाखाली नारद मुनी चालले होते. नारद मुनीने पाहिलं, अरे हा साधना करायला बसले. साधक म्हणल्यावर महाराज भेटल्यावर महाराज त्याला राम राम करणार नाही, जय हरी करणार नाही, कसं काय होणार आहे. वाटलं तर जय हरी असा करीन, पण करीन. मग महाराज महाराजाला जय हरी करणं. गेला त्या पिंपळाच्या झाडाखाली, जय हरी. त्याला आनंद वाटला. प्रत्यक्ष नारद मुनी की वाळू महाराज पुढे चालले. आपलं काय वारी, आपण नित्याची वारकरी आहे, इकडे तिकडे यायचं, जगामध्ये यायचं आणि वैकुंठात जायचं. चाललो वैकुंठाला. मग देवाजवळ चालले तर देवाला विचार जा की म्हणा तो गणा वजगावमध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसला, तो गणा डबल आला, आमचा 10 खेप येते, गणाचं काही अलर्जी वाटू नका किंवा. तो गणा झाडाखाली बसला आणि त्याला तुम्ही कधी भेटाल. ठीक आहे, परमार्थिक प्रश्न आहे. नाही तर लोक इरील पाणी कधी लागी, छबीचं लग्न कधी होईल, याच्या पलीकडे लोकांचे प्रश्न नसतात. काय मोठ्या माणसाचे प्रश्न असतात महाराज. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणं स्तुवन्तः कमर्चन्तं प्राप्नुर् मानवा शुभं को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमतः किं जपन् मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात्. या उत्तर भीष्म उवाच धडप्रभुं देवदेव मनंतं. महाराज असे प्रश्न उत्तर, आमचे प्रश्न सगळे पहिल्या वर्गातले, दुसऱ्या वर्गातले, पण उत्तम प्रश्न विचारले तर उत्तम माणसाला आनंद वाटेल. कधी भेटेल बरं विचारेल. थोडे पुढे गेले, पलीकडल्या शेतामध्ये दुसरा गणा बसेल. हा झाबाचा होता तो तुकाचा होता, पण गणाच तिकडला जातो, चिंचेच्या झाडाखाली बसलेला. तो ते महाराज कुठं चालले, वैकुंठात. देवाला विचारा, म्हणा तुम्ही गणाला दर्शन कधी देणार. तुकाचा बरोबर दर्शन कधी देणार. नारद मुनी म्हणले ठीक आहे. गेलं वैकुंठात आणि सांगितलं देवाला दोघांचा निरोप. देवाने एका वाक्यात उत्तर दिला, त्या दोघांना सांग म्हणा वर्षाला 1 पान झाडाचं पडणार, सगळे पानं पडले की मी त्याला दर्शन देणार. नारदजी तसं डोकंच खाजवायला लागले, पण ठीक आहे, आपल्या पोस्टमनला काय घेणं नाही. मग आले त्या पिंपळाच्या झाडाखालच्या माणसाकडे गेले. गणा काय, भगवंत म्हणले मी तुला भेटणार. अरे वा, कधी भेटणार महाराज. भगवंताने सांगितलं वर्षाला 1 पान पडणार, सगळे पानं पडले की मी त्याला दर्शन देणार. ते उठलो महाराज, त्यानं घेतलं भोंगलं, नारदाच्या अंगावर घेतलं. ते का वर्षाला 1 पान म्हणजे आम्हाला का बुच समजून राहिला का तू. वर्षाला 1 पान, याला किती पान आहेत कोणाच्या मोजल्या जातील. वर्षाला 1 पान पडल्यावर देव दिसणार. गेलं ते भोंगळं घेऊन घरी. मग आता नारदजीने विचार केला, लेका पिंपळाच्या झाडाखालची जी ही स्थिती आहे, तो चिची खालचा तर ढेकायच मारते आपल्याला. नारदजी हुशार, अशी सडकीहून दिंडी चालली होती. दिंडी सडकीहून दिंडी चालली होती. त्या दिंडी माहीत होता
दिनदिवस थांब रे भाऊ, तू माईक दे म्हणून. त्याचा माईक घेतला आणि माईकवर अय गणा गणा म्हणजे इकडे अरे नाही भाऊ तिकडेच राह असं धोतर धरून ठेवलं नारदजीनं आणि त्याला सांगायला लागले, भाऊ तुझे वर्षाला एक पान पडणार, सगळे पानं पडले की भगवंत तुला दर्शन देणार. नारदजीने फेकला माईक निघले पडू. तो माणूस उठला नाचायला लागला, मला देव भेटणार, मला देव भेटणार, मला देव भेटणार. नारदजी माग पाहतात तर खरंच देवाला घेऊ. वरम ब्रूहि. नारदजी म्हणले, बाबा इथं काही आहे. आता कळालं की राजकारणी लोक याचाच गुण घेऊन लोक मला करतात वाटते. इतका खोटा कसा काय बोलतो गो हा. अरे देवा असं कसं केलं तू ना. अरे मी त्याला का दिवसानं भेटत असतो काय. कोणाच्या अंतःकरणात किती उत्साह आहे. पिंपळाच्या झाडाखालच्या माणसानं ठरवलं होणार नाही, पण चिंचेच्या झाडाखालच्या माणसानं ठरवलं मी हे केल्याशिवाय राहणार नाही. उत्साह पुढचा आहे काल. कालाची मदत पाहिजे. काल आहे कलियुग. पण या कलियुगाचं वळ महाराज उचित विधी विधान नकडे न घडे. नकडे न घडे सर्वथा. कलियुगामध्ये साधना कळत नाही, मग घडण्याचा तर विषयच उरत नाही. बर तिसरा आहे शास्त्र. शास्त्राची मदत पाहिजे. आता कोणाला शास्त्र कळते हो महाराज. कीर्तनात शास्त्र सांगितलं की लोकांना ते शस्त्र वाटते. कीर्तनात बसायला घेत नाहीत महाराज. का हो कोण्या बोलचं कीर्तन आहे त्या. का कोण्या बोलचं कीर्तन आहे या या. अरे वा या तुम्हीच या, आम्ही घरीच बसा. का येत नाही तुम्ही. नाही गाय जांड्यावर गेला ती नाही येल का तू जेलाय आळस करायवर. तुला भगवंताच्या दर्शनाचं काहीच पडेल नाही भाऊ. आणि का त्या भावाचं बाबा 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 काय महाराज सगळे देवाचे देव देवाचं आपल्याला काय घेणं देणं होई हो. आज त्याला काहीच घेणं देणं नाही, पण काल त्याला सगळं घेणं देणं होतं. का शास्त्र आवडत नाही. शास्त्र आवडत नाही. शास्त्र असलं की जमत नाही महाराज. पण चौथा आहे गुरु. माझं ज्ञानोबारांना विचार, महाराज तुमच्याकडे उत्साह आहे का. मी भरभर बोलतो हा. तुमच्याकडे उत्साह आहे का. ज्ञानोबारांकडे जर उत्साह असता मी माफी मागून बोलतो, ज्ञानोबारांनी ताटी लावली नसती. ज्ञानोबारांनी ताटी लावली नसती. ताटी लावली. आता ते मोठ्या माणसाचं काम आहे म्हणून ताटी लावली म्हणता येते महाराज. आपल्यासारखा जर घर लावलं आणि पेटून घेतलं लोक काय म्हणतील आत्महत्येचा प्रयत्न केला. पण मोठे माणसं ज्ञानोबार आहे. लहान पोरगा जर सायकलून पडला, पुढं पडताना कधी कधी तुम्ही असं पडला की लगेच जवळच्या जमला म्हणतात की नाही. असं पडला आपटला हेशील पोराई. तेच जर एखादा मोठा माणूस जर सायकलून पडला आणि लगेच लोक नाही भाऊ कसं पडले होते पण हात टेकला. अरे जो टेकला तोच तर मुडला का हा. का टेकला म्हणतात. मोठ्या माणसाला नाही म्हणत. तुम्ही मी जर घर लावलं तर लोक म्हणतील आत्महत्येचा प्रयत्न केला. आमच्या ज्ञानोबारांनी ताटी लावली. अर्थातच ते आमच्या हितासाठी लावली विषय वेगळा, पण उत्साहाचा अभाव होता. असं तात्पुरतं लिला तरी काय म्हणावं लागेल. दुसरा आहे शास्त्र. का ज्ञानोबा तुम्हाला शास्त्र कळते का. ज्ञानोबा मला शास्त्र मी हातही नाही लावत. जयाचे वक्त्र वा हे गुरुनामाचे मंत्र. गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती नशिवे. स्पर्शही करत नाही. उत्साह ताटी लावली. शास्त्र धक्का लावत नाही. महाराज काळ हा काय प्रश्न आहे. तुझ्या काळात आहे त्याच काळात मी आहे. तू कलियुगात आहे, मी कोण्या काळात आहे. मीही कलियुगातच आहे. ज्ञानोबारायांना उत्साहाची मदत नाही. ज्ञानोबारायांना काळाची मदत नाही. ज्ञानोबारायांना शास्त्राची मदत नाही. मग एवढं सगळं नसताना ज्ञानोबारांनी साधना कशी केली. तर ज्ञानोबाराय म्हणतात एकच असं मिळालं की याचं काम नाही. श्री गुरु सारी खा
श्री गुरु सारे इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा म्हणतात माझ्याकडे एकच असा आहे, हाती के पावने सबके पाव. श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा. आता बघा हा, सर्वनाम असलं की त्याचं विशेष नाम शोधावं लागत. इतर हे कसं सर्वनाम म्हणजे कोणतं नाम म्हणावं हे पण कळते की व्याकरण म्हणू शकते. विठ्ठल विठ्ठल सर्वनाम. इतर हे सर्वनाम म्हणजे सर्वांचं जे नाव असतं त्याला सर्वनाम म्हणतात. कोणालाही म्हणू शकतो. एक गजानन सोडून इतर, मग इतर कोण? हाही इतर, हाही इतर, हाही इतर, हाही इतर. सर्वांचं नाव ते सर्वनाम. इतरांचा मग इथं कोण घ्यायचा? इतर पदातून. इथं इतर पदातून घ्यायचं उत्साह, इथं इतर पदातून घ्यायचं शास्त्र, इथं इतर पदातून घ्यायचं काळ. इतरांचा लेखा म्हणजे उत्साहाचा लेखा, इतरांचा लेखा म्हणजे काळाचा लेखा, इतरांचा लेखा म्हणजे शास्त्राचा लेखा. कोण करी एकच असं आहे, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. उत्साह जर नसेल तर कसं काय चालणार आहे? मग भागलिया मज वाहतील कडिये. भागलिया म्हणजे काय? उत्साह गेली आहे. विठ्ठल एकच असं आहे की दुसऱ्या कोणाची गरज नाही. असंच असते. मला एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एखादी माता माऊली आहे. पूर्वी आमचा दृष्टांत सांगायचा स्वभावच नव्हता. मग आम्ही दृष्टांत न सांगल्यामुळे लोक मला दृष्ट समजायला लागले. असं आहे. अंधदृष्टाचा अंत करण्याचा प्रयत्न करत होते. बऱ्याच ज्या ज्या गावात आम्ही निवृत्ती बाबा गेलो की नाही, ज्या ज्या गावात गेलो, आता ते गाव मला मॅप मध्ये शोधता येत नाही. पूर्वी लक्षात रस्ता कुणीकडे आहे, त्याचं पोस्ट काय होतं, गाव काय आहे, त्या गावातला कोण आहे. एखादा माणूस कधीतरी भेटते, ओळखला काय, या लोकात तर काही भेटेला असं वाटून नाही राहिलं. तर तुम्ही 25 वर्षाच्या आधी आमच्या गावामध्ये आले होते 4.5 किलोमीटर पैदल. म्हणजे मला ते घ्यायलाही आलेले नव्हते. एवढं करून पुन्हा नाही गेलेलो, कारण दृष्टच ना त्याचा अंत. मग जेव्हा मी दृष्टांत सांगायला लागलो, आता सिद्धांतासारखा आदर करतात. विठ्ठल एक भरभक्कम भेटलं की दुसऱ्याचं काम नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतर शास्त्र, इतर उत्साह, इतर काल त्याचा लेखा कोण करी. गरज नाही. एक उदाहरण साधे. एक माऊली गावातली बिचारी होती आणि तिच्या घरी आले पाहुणे. बाईचा एक ठरलेला स्वभाव असते महाराज. बाईनं जर एखाद्या बाईला चहा पाजला तर ते थेंबाची वसुली करून घेतात. हो, आमच्याकडूनही घेतात महाराज वसुली करून. बाबा 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 असे जर नेलं ना, असे घर दाखवतात, त्याचे टागरे टुगरे पोरं आणतात. म्हण बाबू 15वा अध्याय, आमचा पाठ नाही बाबा. ते पोरग ओम श्री परमात्मा, अरे ते कसं म्हणते उदूर मुदूर मुदुशाखम. अरे उदूर मुदूर नाही दादा, नाही येईन त्याला पुढे. मग येईन तवा सांग रे दादा, पण असं घर दाखवतात महाराज, पाठीवरून बैल फिरवल्या.
म्हणजे बैल कसा फिरवत आहे असा मग इकडलं झालं की हा बेडरूम बाथरूम थंड असले बैल आकलल्या म्हणजे फिरवतात आम्हाला घरात अख्खं महाराज तुमचे पाय लागले पाहिजे घर महाराज हे मोठ्या पोरासाठी ते लहान्या पोरासाठी हे पुरी येतात ना दिवाळीला तर त्याच्यासाठी स्पेशल अशा त्यांचा सगळा परिवार माहतो आणि हे खुली दिसते की नाही बिना खिडकीची हे तुमच्यासारखे म्हणजे तुमच्यासारखे जर कोणी आले हे त्यांच्यासाठी इथंच खुल्ली आहे महाराज कधी आले की कुलूप उघडा आणि राहा त्याच्यामध्ये तुम्ही सगळं दाखवते पण असं नाही दाखवत की हे तिजोरी महाराज आणि हे किल्ली महाराज हे तिजोरी महाराज आणि हे किल्ली महाराज आपला तिच्याला असे दाखवतेच महाराज त्या बाईच्या घरी आली एक बाई म्हणजे क्षमाची वसुली क्षमाची वसुली तिला सांगते बाई चहा पिता बरं चहा बी कपात आता बशीत बी नाही पडा लागत कपातल्या कपात कार्यक्रम त्याच्या बशीतीनं म्हणजे मागासवर्गीय घर झालं ते आणि महाराज उघडते कपाट उघडता बरोबर 200 साड्या तिच्या अंगावर पडली बाई त्याच्यात भुजली पाहुणींना काढली होतच तेवढ्या आणि मग दाखवायला सुरू करते हे हिरव्या रंगाची मावस भावाच्या आते भावान ही माझ्या लहान्या भावान ही मोठ्या भावान आणि त्याच्या ते पतकला पाहिलं हा शिव माझ्या ननंदीच्या खात्यात हे साडी नाही काय 1000 रुपयाची माझ्या मोठ्या भावान गेले ही यानं त्यानं गेलं 100 साड्या दाखवते महाराज पण कपाट असं होतं असं उघडलं की लावायला असं उचलून लावायला असं गेट महाराज दाखवते आणि तीच पाहुणी भावबंदच ना पण कोणी गरीब असते कोणी श्रीमंत तीच पाहुणी तिच्या भावाने श्रीमंतीच्या घरी गेली तिनं नेलं तिने 4थ्या मजल्यावर ह्या मोठं कपाट बटनानं उघडलं दरवाजा बटनानं उघडलं दुसरं बटन दाबलं असं उघडलं दुसरं बटन दाबलं साडी बाहेर आली एकच साडी किती साडी एकच पण अशी झटकली तिच्याकडून ही 4.5 लाखाची कितीची 4.5 लाखाची तिच्या पदरात सोनं इकडं चांदी तिकडं हे तिकडं ते सगळं चांगलं बाई सोडून म्हणजे ती दाखवत होती साड्या तिला अशी साडी तशी साडी असं दाखवायला लागली आता दृष्टांत संपला याच्यात सिद्धांत काय आहे बघा त्या वेळेला किती साड्या दाखवल्या 200 कपाट कितीचं 5000चं आणलं होतं तेव्हा आता जरी इकडं तर किलो निघाला गेली 550चं भरी त्याच्यानं टपरे टुपऱ्याला घेतली विकत त्याला आणि ज्या खोलीत राहत होती ती खोली होती तिची 2 बाय 2 10 बाय 10 1 RK म्हणजे आरच बरोबर होता के गल्लीवर ते करते तुम्हाला के मीन्स किचन म्हणजे किचनला आर नव्हता रूम नव्हती तर गल्लीवर मग फुंकर घालायची लोक डबा घेऊन गंगूबाई राम राम म्हणजे असं सगळं तिचा कार्यक्रम तिची जागा 10,000ची कपाट 550चं आणि अख्ख्या साड्या 3,500च्या आणि अख्खी संपत्ती 20,000ची आणि या बाई जो ते 3रा मजला सोडा कपाट सोडा एक साडी 4.5 लाख रुपयाची आहे एक साडी अशी आहे की कपाटाची गरज नाही घराची गरज नाही ना कशाचीच नाही तसं मला एकच असं भेटलं श्री गुरु की मला बाकीची कशाचीच गरज नाही मला उत्साहाची गरज नाही मला शास्त्राची गरज नाही मला काळाची कलियुग असो की कलियुगाचा बाप असो माझे गुरुजी जर माझे रक्षण करणारे असतील तर माझा उद्धार होईल श्री गुरु सारिका असता बटीरा का इतरांचा लेखा कोण कधी महाराज तुम्ही सिद्धांत बोलून राहिले कधीपासून दृष्टांत सांगा जरा एखादं ऐका दुसरं चरण
खा कोण करी, मला दुसऱ्याची गरज नाही. गुरुतत्व मला खूप छान मिळालं, पण महाराजाला दृष्टांत द्या ना. एक मिळाला की दुसऱ्याची गरज नाही. उदाहरण, राजाची कांता मागे, राजाची बायको काय भीक मागत असते का? हो, नाही मागत. मनाची जोगी, मनाची जोगी म्हणजे जे मनाला वाटून ती मिळते, तिला काहीच कमी नसते. पण कोणाची बायको? राजाची बायको, राजाची कांता. पण ऐकणारा जरा हुशार होता तुमच्यासारखा, त्याने या दृष्टांतात त्रुटी काढली. दृष्टांत दुसरा तेव्हा द्यावा लागतो जेव्हा पहिल्या दृष्टांतात काही कमतरता. विठाल विठाल ऐकणारा म्हणला राजाच्या बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक क्रम आहे, एक क्रम आहे. समजा राजाच्या बायको, उदाहरण घ्या की तिला समजा एखादं फुल पाहिजे, फुल कसं, गुलाबाचं फुल पाहिजे, म्हणजे फुल म्हणता बरोबर येते का तिला? मग ती घंटी वाजवणार, टाण. मग बाहेरची जी काही द्वारपालिका असेल ती येणार. काय म्हणता मॅडम? मॅडम राणी साहेब. काय म्हणता राणी साहेब? राणी साहेब म्हणणार मला फुल पाहिजे. ती बाहेर जाणार, ती संदेश वाहकाला सांगणार की राणी साहेबांना फुल पाहिजे. तो बाहेर त्याला सांगणार, तो संदेश वाहक बगीच्यात जाणार, तो बगीच्याच्या द्वारपालकाला सांगणार की राणी साहेबाला फुल पाहिजे. तो द्वारपालक माळ्याला जाऊन सांगणार, अंदर जो ज्याचा मालक आहे, राणी साहेबाला फुल पाहिजे. मग राणी साहेब मग तो तिथल्या नौकराला सांगणार, हो एक फुल तोडून आण. मग तो फुल तोडून आणणार, तो माळ्याच्या हाती देणार, आणि माळी एखाद्या माणसाच्या हाती देणार. राणी साहेबाजवळ जावंच तोवर 2-4 पाकड्या तरी, म्हणजे कसं बिंबितम शास्त्र आहे ना, पुस्तकम नष्टम भ्रष्टम जिघ्रितम च. म्हणजे स्त्री जर कोणाजवळ दिली तर नष्ट झाल्याशिवाय नष्टम, फुल जर कोणाजवळ दिलं तर जिघ्रितम, वास घेतल्याशिवाय कोणी वापस देत नाही. पुस्तक जर कोणाजवळ दिलं तर नष्ट, एखादं पानाची दुमसच माळण, काही चुका लावूनच ओळण, हे तरी तसं त्याला प्राप्त होईल. आणि स्त्री जर दिली तर ती भ्रष्ट झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. आता फुल ते तसं जाणार आहे का? मस्त आहे बुवा, मस्त आहे बुवा, ते गेलं घेऊन. म्हणजे राणीची इच्छा पूर्ण होते. जिघ्रितम, वास घेतलेलं फुल तिला मिळते. क्रम आहे मिळण्यामध्ये. मग श्री गुरु जर मिळाले तसं क्रमाक्रमानं मिळतं का? आमच्या ज्ञानोबारांनी क्रम वजा केला, उदाहरण दिलं. शेवट तिसरं चरण, कल्पतरूच्या झाडाखाली जर कोणी बसला तर त्याला प्राप्त होण्यासाठी असा क्रम नाही, घंटी वाजव हे कर नाही. त्यानं फक्त म्हटलं फुल, टुपुकने फुल पडते, लगेच मिळतं त्याला. हा, लगेच मिळतं त्याला. तसं ज्ञानोबा म्हणतात
आम्हाला श्री गुरु मिळाल्यामुळं जे पाहिजे ते असं लगेच चुपकणी आम्हाला प्राप्त होतं. याचा अर्थ असा की श्री गुरु हे परमतत्व व्यवस्थित जर त्याला उपासल्या गेलं आणि ते जर मिळालं तर दुसऱ्या कोणाचीच गरज नाही. ज्ञानोबाराय आपली अनन्यता दाखवतात. मला दुसऱ्याचं काम नाही. पहिलं चरण की अनन्यता दृष्टांत देऊन पटवतात. दुसरं आणि तिसरं चरण. आणि या अनन्यतेचं फळ काय तर ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. महाराज तुम्ही पहिले शेवटच्या चरणात घुसले, पहिल्या चरणात आली, असं वाकडं तिकडं कसं काय? माझं वाकडं तिकडं याच्यात काही साधं एकदम साधं सरळ गणित आहे. एका घराला जर 4-5 जर दरवाजे असले तर मालक कोण्या दरवाज्यातून घुसतील, पाहुणा कोण्या दरवाज्यातून घुसतील? पाहुणा आला की असं पुढच्या दरवाज्यातून, म्हणजे नक्षा बिक्षा काढेल, झालरा बिलरा लावेल, कोरीव काम असं तसं, आणि त्याला पुढून घालते. आणि तो पाहुणा जर अळत धडक मागून घुसला, पोराच्या चड्ड्या मागच्या दरवाजा डायपर बदलोय, माणसाच्या अंडरपॅन्टा अशा लटकलेल्या, म्हणजे पुढच्या पाहुणा पुढच्या दरवाज्यातून आणायला लागतो. आणि जो घर मालक असते तो पण या दरवाज्यातून घुसते, हे की नाही? तसं आता आम्ही मालक बिलक तर काही नाही संत वाङ्मयाचे, पण उपासक असल्यामुळे मालक असतं. उपासक तळ राखणारा हा त्या तळ्याचा मालकच असतो की नाही? तर जे बिचारे पाहुणे असतील ते घुसतील नियमाने पहिल्या चरणात अशी सांगितलेली आहे. काही अभ्यासक असतात तर तत्वज्ञानाचे, आणि मग ते त्याच्या पद्धतीनं पाहुणे आल्यासारखं बोलतात. आपण उपासकाच्या मालक आहे. कोणी दरवाज्यातून घुसलो तर आपलाच संत वाङ्मय आहे, आपलाच अभंग आहे. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानोबाराय म्हणतात या श्री गुरुच्या आनंदतेचं फळ मी तरलो, माझा उद्धार झाला असं म्हणजे थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला मी तसा टाकण्याचा प्रयत्न केला. आमचे श्री हरिभक्त परायण निवृत्ती महाराज माळी यांच्या कृपेनं तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांचा योग मला वाटतं दुसऱ्यांदा आता यावर्षी आला. एकदा गोपाळ महाराजामुळे आला होता, फक्त गावात येण्याचा योग आला होता, कीर्तन करण्याचा नाही. आलतो कीर्तनाला भेटा धुतला होता, इस्त्री करून आणला होता गोपाळ महाराज. हा नाही झालं का प्रवचन? पण मग फेटा नव्हता मानला, इस्त्री तशी राहिली भेटायची. हा धुवून धावून आणला होता. मग कीर्तन होईल, इस्त्री तांब्यात पैसे टाकून आणली होती इस्त्री. पण आल्यानंतर आदरणीय पूजनीय गुरुवर्य आसाराम बाबा त्यांच्या याचं म्हणजे परिक्रमा वगैरे झाली होती, तर महात्म्याचं दर्शन तरी आम्हाला झालंच होतं, काही प्रश्नच नाही. असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर